शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते असलेले रामदास कदम यांनी अनिल परब जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत आणि आमदार आहेत त्यांच्यावरती गंभीर असे आरोप लावलेले आहे। विलेपार्लेमधल्या प्रेमनगर SRA मध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांनी पैसे खाल्ले, एका बिल्डरांकडून त्यांनी कार घेतली असा खळबळजनक आरोप जो आहे तो भाई रामदास कदम यांनी लावलेला आहे। आपल्याबरोबर या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आहे। ताई, तुमचे नेते आहेत अनिल परबांवरती रामदास भाई कदम जे एकेकाळी तुमच्याबरोबर काम सुद्धा केलेलं होतं रामदास भाईंनी, तेच रामदास भाई आता अनिल परबांवरती खळबळजनक आरोप करताना पाहायला मिळतात। मराठी माणसांना देशोधडीला लावून एका बिल्डरांकडनं 2 मर्सिडीज गाड्या घेतल्या अशा पद्धतीचा आरोप रामदास भाईंकडनं लावण्यात येतोय। रामदास भाई का बिथरलेत, कशासाठी एवढे बिथरलेत काही कळत नाहीये। मुळात आरोप करणं हा काय रामदास भाईंचा हा पहिला धंदा नाही, पहिली वेळ नाही। अनेक वेळात तेच काम केलंय। ते स्वतः आत्ताच्या या आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणतायत की मला 2009ला तिकीट देत नव्हते तेव्हा मी माझं शस्त्र बाहेर काढलं। याचा अर्थ यांना शस्त्र कारण नसताना खोटे खोटे आरोप करून बाहेर काढण्याची सवय आहे। त्यामुळे रामदास कदमांना कोणी गांभीर्याने घेत नाही। आता राहिला प्रश्न रामदास कदम काय म्हणतात। रामदास कदम असे भाजपवर पण कडाडलेले असताना आत्ताचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तर लक्तर बाहेर काढली त्यांची। त्या लक्तर बाहेर काढलेल्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची यांची तयारी। त्यानंतर ज्या पद्धतीने बाळासाहेब असताना हे शस्त्र बाहेर काढत होते तर हे कितपत ते शिंदे साहेबांना ऐकत असतील हा संशोधनाचा विषय आहे। कारण ज्या पद्धतीने पक्षाची मोड बांधली गेली आहे, शिंदेंच्या पक्षाची जी मोड बांधली आहे ती सगळ्यांचे काही ना काही वीक पॉइंट पैसे हे अशाच पद्धतीने बांधली गेल्यामुळे प्रत्येक जण तिथे तो मीच नेता अशा पद्धतीने वागताय। त्यामुळे रामदास कदमांचे काही आरोप याला गांभीर्याने कोणीही घेत नाहीये आणि घेणार पण नाही। त्यांचं ह्या गेल्या 4-5 दिवसात एवढे का भरसटले असं लोक आता तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारतायत। त्यामुळे मला वाटतं याच्यावर फार काय बोलणं। आणि अनिल परब राहिला अनिल परबांवर केलेले आरोप, मग ते ॲडव्होकेट आहेत, तेही आमदार आहेत, ते आता रनिंग आमदार आहेत आणि ते एकदम पक्के आमचे नेते। ते देतील ना उत्तर, ज्या वेळेला उत्तर देतात त्या पुढचे दात पडतातच। त्यामुळे त्याच्यात माहीर आहेत अनिल परब। तुम्ही असे कितीतरी कागद दाखवतात, हे बघा हे बघा, बघा कशाला, करा काय करायचं ते करा, सत्तेत आहात काही। परंतु रामदासभाई म्हणतात की मी कोर्टात घेऊन जाईन, कोर्टात हे सगळं प्रकरण खेचेन। जा ना, अडवताय कोण? त्याच्यासाठी असं मीडियासमोर येऊन भॉ करायची गरजच काय? तुम्हाला वाटतंय ना तर करा ना, तुम्ही सत्तेत आहात, तुमच्याकडे आम्हा पैसा आहे। आत्ता जे खाताय त्याच्यातनं पण ते काय खाताय ते पण कळतंय। त्यामुळे अडवलं कोणीच नाही। पण जसं आपण एक प्रसंग सांगितला जातो की एखादी म्हैस पळवायची असेल तर घंटा वेगळ्या बाजूला वाजवली जाते, जोर जोरात घंटा वाजवली जाते, मग ते अख्खं गाव त्या घंटेच्या मागून धावतं आणि खऱ्या अर्थाने जे चोरी करायची आहे ते वेगळ्या मार्गाने घेऊन जातात। तर आता म्हैस पळवणारा घंटा वाजवणारे रामदास कदम आहेत का? कारण येणाऱ्या सगळ्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये सगळं डायव्हर्ट करायचं, कोणी त्या गोष्टीवर बोलायचंच नाही, विकासाच्या गोष्टीवर बोलायचं नाही, महानगरपालिकेच्या ठेवी लुटल्या त्याच्यावर बोलायचं नाही। त्यामुळे म्हैस पळवणारा घंटा वाजवणारा रामदास कदम आहेत का
परंतु एकीकडे रामदासभाई कदम बोलतात, त्याच्या आरोपांना अनिल परब हे देखील प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात. परंतु रामदास कदम ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात बोलतात आहेत की त्यांची बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस मातोश्रीवरती ठेवण्यात आलेली होती, 2 दिवसा अगोदर त्यांचा मृत्यू झालेलं होतं. एकनाथ शिंदे सुद्धा स्वतः बाळासाहेबांबरोबर काम केलं, त्यांच्या सगळ्या पक्षातली लोक बाळासाहेबांबरोबर एकेकाळी काम करत होते, उद्धव ठाकरेंबरोबर खांदा लावून खांदा काम करत होते. रामदासभाईंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या पक्षाकडनं कोणतीच वक्तव्य येत नाहीये, याला मूक समर्थन म्हणावं? नाही, मूक समर्थन म्हणावं किंवा उगाच काहीतरी मूर्खासारखा बडबडलंय असं पण म्हणावं. राहता राहिलं 2 दिवस, आम्ही पण त्याच याच्यामध्ये होतो. साहेबांचं 10 ऑक्टोबरला जे लास्ट भाषण झालं दसरा मेळाव्यात, त्याच्यानंतर साहेबांची प्रकृती खालावतच होती आणि 17 नोव्हेंबरला साहेबांचं डेथ झालंय. नॅचरल डेथ आहे. नॅचरल डेथमध्ये जी प्रोसेस असते, प्रोसेस म्हणण्यापेक्षा अन्न सोडलं जातं, पाणी सोडलं जातं, सेम त्याच पद्धतीने साहेबांचा श्वास फुलत होता, म्हणजे जास्त कधीतरी वाढत होता, कधीतरी थांबत पण नव्हता. हे सगळ्या नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे 2 दिवस बॉडी ठेवली असं जर त्यांचं म्हणणं असेल, त्यांचं म्हणणं म्हणून मी म्हणते, नाहीतर अशा घटनेला आम्ही हे नाही देत. तर तुम्ही कोण होता? त्यांच्याच घरात होते ना ते. आणि 2 दिवस बॉडी ठेवणं सोपं आहे का? ज्या क्षणाला प्राण निघून जातो त्या क्षणापासून म्हणजे फक्त डोळे काही तास बरे राहतात असं वैज्ञानाच्या दृष्टीने म्हणतात, विज्ञानाच्या किंवा शास्त्रीय दृष्टीने. पण बाकी बॉडी पूर्ण डिकम्पोज होत जाते. बाळासाहेबांना जेव्हा बाहेर आणलं किंवा बाळासाहेब जेव्हा आपण त्यांच्या अंत्ययात्रेला, कुठूनही वाटत होतं का ती बॉडी डिकम्पोज झाली आहे किंवा काय काही बोलायचं. याला शास्त्रीय वैज्ञानिक कुठलाही बेस नाही, बेसलेस वाक्य आहे. परंतु रामदासभाई एकीकडे आरोप लावतात, नितेश राणे मात्र ह्या सगळ्या आरोपाचं समर्थन करताना पाहायला मिळतात आहेत. नितेश राणे म्हणतात की स्वित्झर्लंडमधनं कोण येत होतं हे सगळं तपासलं. सगळ्या गोष्टीची तुम्ही एक एक घाणेरडं पिल्लू सोडत राहाल. 2012ला घडलंय ना सगळे साक्षात्कार. आता महापालिकेच्या किंवा येणाऱ्या निवडणुकीच्या आधी तुम्हाला कळायला लागले. याचा नक्की गुरु कोण आहे तो शोधा ना. नितेश राणे काय, राणे सगळं कुटुंब उडी मारणार, कारण आहे राग. कुठूनही एक वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरे किती लांडगे मागे लागतात चारी बाजूनी, तरी हलत नाहीये, तरी ते टिकून आहेत. साथ का सोडली? अगदी काल परवा नीलम गोरेची एक मी पाहिलं, बाई कबूल करते, सगळं मला दिलं हो, उद्धवजींनी मला दिलं हो. लाज पण कशी नाही वाटत आहे ना. दिलं तरी बेईमानी केलात ना. लोक हे विचारतायत, केलात ना. त्यामुळे ह्या आता बाळासाहेबांच्या काय रामदास कदमांवर खरं सांगते कोणीच बोललं नाही पाहिजे. काय भुंकायचं ते कारण तुमच्याच प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया, त्याच्यातनं त्यांची पुरी जी काय एवढी शिल्लक होती ती पण काढतायत. त्यामुळे आम्ही आता याच्यानंतर आमच्यासाठी रामदास कदम हा चॅप्टर बंद. ताई, आज संजय राऊतांच्या नातवाचा बारसा होता. त्या बारसाच्या निमित्ताने 2 ठाकरे पुन्हा एकत्र आले. कुठेतरी संपूर्ण कौटुंबिक संपूर्ण कार्यक्रम झाला. 2 ठाकरे आता सगळ्या कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात. राजकारणात एकत्र येतील का? कारण की आगामी महापालिका निवडणुका आहेत. कालच्या मेळाव्यामध्ये स्वतः उद्धवजींनी झालं की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी चालू आहे. हे दसरा मेळाव्याला उत्तर मिळालेलं आहे. आता राहता राहिलं दोन्ही भाऊ आहेत, सक्के चुलत आहेत, मावस भाऊ आहेत. त्यात करून दोन्ही पक्ष प्रमुख आहेत. महाराष्ट्राच्या जे एकंदर ऱ्हास होत चाललाय आणि त्या महाराष्ट्रामध्ये जास्त जर भरडला कोण जात असेल तर तो मराठी माणूस जात आहे. त्यासाठी जर ते एकत्र आलेले आहेत तर राहतीलच असं आत्तापर्यंत आम्हाला तर वाटतंय.
परंतु दोन्ही ठाकरे एकत्र येतात आहेत, त्यावरती भाजपचे नेते प्रवीण दरेकर असं म्हणतात आहेत की उद्धव ठाकरे कुठेतरी राज ठाकरेंबरोबर युती करण्यासाठी आगतिक झालेले आहेत, परंतु राज ठाकरे यांनी कोणत्याही राजकीय युतीच्या संदर्भात अजून देखील पाऊल टाकलेलं नाही असं प्रवीण दरेकर म्हणतात. मग तुम्ही कुठले आगतिक झाला होता की एवढा मोठा संपूर्ण विधानसभेत माननीय मुख्यमंत्र्यांनी पण कबुली दिली, आम्ही हुडी घालून कसे भेटत होतो आणि काय, मग तुम्ही काय, ती कुठली आगतिक होती, काय होतं ते? चांगलं चाललेलं राज्य फोडलात आणि वर तोंड करून आता परत हे पण बोलताय, मग ती कुठली तुमची अगतिका होती की चांगल्या चाललेल्या राज्याच्या मंत्र्यांना फोडून त्यांच्या मागे ईडी CBI सगळं लावून त्यांना ताब्यात घेणं, हे कुठलं राजकारण? ताई, गेल्या काही दिवसांपासून मुंबई असेल किंवा MMR रिजनमध्ये हिंदी आणि मराठीचा वाद बहुतांश खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. आज मीरा भाईंदर शहरामध्ये जे तिथचे स्थानिक आमदार आहेत, मंत्री आहेत, प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम झाला. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त ह्या परप्रांतीय होत्या, परंतु त्यांना मराठीमध्ये बोलता येत नव्हतं. तर तिथचे मंत्री जे प्रताप सरनाईक आहेत ते मात्र त्यांना सांगतात की हिंदीमध्ये बोलला तरी चालतात, मी माझ्या लोकांसाठी मी हिंदी बोलतो, अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतात. नाही, ही कुठली आगतिकता? म्हणजे मराठीची गळचेपी झाली तरी चालेल, ठीक आहे. त्या ज्या कोणी IAS ऑफिसर होत्या त्यांना मराठी येत नसेल असं आमचं म्हणणं आहे, येत नाही तर शिका, बोलण्याचा प्रयत्न करा. आणि हे काय सांगतात चालेल, म्हणजे तुम्ही चारी बाजूनी ढोल वाजवण्याची तुमची पद्धत आहे. मराठीची गळचेपी झाली तरी चालेल, पण जिथे जिथे आम्ही जाऊ, मग ते हिंदी भाषिक असतील, बाकी त्यांना खुश करण्यासाठी आम्ही काही करू. आम्ही नेहमी सांगतो सगळ्या भाषेचा आदर आहे, सगळ्या भाषेंना आम्ही मानतो, परंतु महाराष्ट्रात मराठीच चालणार आणि मराठीच बोललं पाहिजे हा आग्रह असणार. असा जर मंत्री महोदय सांगत असतील तर ह्यांच्या बुद्धीची कीव करावी. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी सविस्तर अशी बातचीत केली. खरं तर रामदास कदम हे सातत्याने जे अनिल परबांवरती आरोप लावतात आहेत, त्या सगळ्या आरोपांना उत्तर देण्याकरता अनिल परब समर्थ आहेत आणि अनिल परब त्यांना तोडीस तोड त्या पद्धतीचं उत्तर देतील. परंतु रामदास कदम हे भैसटले आहेत का, अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो किशोरीताई पेडणेकर यांनी आपल्याशी बोलताना उपस्थित केला. कारण की सोशल मीडियावरती अशा पद्धतीची जे मीम्स आहेत ते व्हायरल होताना पाहायला मिळतात, असं मत जे आहे ते किशोरीताई पेडणेकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.